बघा, आसावरी वहिनीच्या प्रयत्नांमुळेच तुम्हाला जामीन मिळालाय. तिचे आभार मानणं कर्तव्य आहे आपलं. चिअर्स. आपल्या भावी आयुष्याकरता आणि लग्नाकरताही. आणि नवरा ते पण ठीक आहे. नाही नाही, तू टेन्शन घेऊ नको. मी सहज विचारलं. माझ्या बिझनेस मी बघीन. तुला त्यात ढवळाढवळ करण्याची काही गरज नाहीये. मला आवडत नाही ते. आम्ही बिझनेस करायचं म्हणतोय. तुला काही हरकत नाहीये ना? ओके बिझनेस. तू इथे असं काय बघते माझ्याकडे? याआधी मी इथे कधी आले नाहीये का? नाही नाही, तसं नाही. पण यावेळी अशी अचानक ऍक्च्युली काम संपल्यानंतर मी तुझ्याच घरी येणार होतो. पण मला इच्छा नव्हती घरी राहायची. खूप आठवण येत होती तुमची. भेटावंसं वाटत होतं म्हणून इथे आले. हर्ष, आय मिस यू. आय मिस यू हर्ष. नाही राहू शकत मी तुमच्याशिवाय. आय मिस यू सो मच. व्हेरी हॅपी टुडे. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. चिअर्स. आपल्या भावी आयुष्याकरता आणि लग्नाकरताही. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आणि तुमच्यासोबत राहण्याकरता लग्नाशिवाय दुसरा मार्ग नाही. हर्ष, लग्न कराल ना माझ्याशी? झालं ते खूप वाईट झालं मिस्टर म्हात्रे. पण त्यातल्या त्यात एक बरं म्हणजे तुमच्या घरच्या कोणाच्या जीवाला धोका झाला नाही. खरं आहे सर. त्यावेळी काहीही होऊ शकलं असतं. ती गोळी कदाचित त्याला न लागता मलाही लागू शकली असती. आणि आज मी इथे तुमच्यासमोर नसतो. एनिवे, तुम्ही मला का बोलवलंत? काय मिस्टर म्हात्रे, तुम्ही बँकेतले जुने कर्मचारी आहात. तुमचा तसा रेकॉर्डही चांगला आहे. पण ही जी काही अनपेक्षित घटना घडली त्याच्यामुळे जरा थोडे प्रॉब्लेम निर्माण झालेत. प्रॉब्लेम्स म्हणजे? प्रॉब्लेम्स म्हणजे असं की आपली बँक सेमी गव्हर्नमेंट बँक आहे. आणि बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर एखादी जर का कायदेशीर कारवाई झाली असेल आणि त्यातही ती कलम नंबर 420, 302, 304 या खाली, तर नाईलाजाने बँकेला कायद्यासाठी काहीतरी कारवाई करायला लागते, ॲक्शन्स घ्यावे लागतात. पण सर, म्हणजे तुम्ही नेमकी काय ॲक्शन घेणार आहात? मे बी म्हणजे कदाचित तुम्ही सस्पेंडही होऊ शकाल. पण सर मी खुनी आहे हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. आय नो मिस्टर म्हात्रे, पण बँकेचे काही रूल्स असतात. म्हणजे बँकेचा तसा अजून काही निर्णय झालेला नाही आहे. त्यांच्या मीटिंग्स होतील, त्यांच्या कमिटी नेमली जाईल आणि मग काय तो निर्णय घेतला जाईल. पण तोपर्यंत तुम्ही तुमची नेहमीची ऑफिसची ड्युटी सांभाळू शकता. आणि हो, आजपर्यंतचा तुमचा रेकॉर्ड बघता मी निश्चितच तुमच्यासाठी प्रयत्न करेन. थँक्यू. मिस्टर म्हात्रे, तुम्ही एका हत्यारबंद गुंडाशी सामना करून स्वतःचा आणि स्वतःच्या बायकोचा जीव वाचवलात. खूप हिंमत लागते त्याच्यासाठी. वेल डन. तुमचं कौतुक करू तेवढं थोडं आहे.
थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. येऊ मी? ओके. हॅलो, आई हर्षा बोलते. हा काय ग पोट्टे? एक आनंदाची बातमी आहे. अगं काय सांगून राहिली? अगं चला देवच पावला म्हणायचा. काही ती बातमी नाही काही. मला वाटलं की मी तू आपला त्याचाच विचार करते येऊन जाऊ. अगं ती नाही, दुसरी बातमी आहे. काय ग? दादानी आमच्या बिझनेसला संमती दिली आहे. अरे वा. हो ना. मलाही गॅरंटी नव्हती देतील म्हणून. हो ग पोट्टे, मला बी नव्हतं वाटलं, पण आता हा चमत्कार झालाय ना. आता तुमचा उद्योगधंदा जोर पकडणार बघ. देव हाय तुमच्या पाठीशी हर्ष दे. आता जे होईन ते समजत चांगलंच होईन. तुझ्या तोंडात साखर पडो. आई, दाजींना पण सांगा ही गुड न्यूज. हो तर सांगणार तर. चल ठेवू फोन. हा ठेव. अरे लवकर आलात आज. मी चहा टाकते, थांबा. नाही नको, का? इच्छा नाही. काय हो, तब्येत बरी नाहीये? नाही तसं नाही. ठीक आहे. ऑफिसमध्ये काहीतरी झालंय. संयुगीता, सचिन काय झालंय सांगाल का? संयुगीता, आज मी माझ्या बॉसशी बोललो. त्यांचं म्हणणं आहे की जर निकाल माझ्या विरुद्ध लागला तर मला सस्पेंड करण्यात येईल. आणि निकाल आपल्या बाजूने लागला तर? तरी काही सांगता येत नाही. ते म्हणालेत मला की माझ्याकरता खास प्रयत्न करतील म्हणून. संयुगीता, संयुगीता, एका पाठोपाठ एक प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. मला कळतच नाही काय करावं आपण. नाही, मला एक सांगा, म्हणजे केस चालू आहेत तोपर्यंत जाऊ शकता ना तुम्ही ऑफिसमध्ये? जाऊ शकतो, पण काही अर्थ नाही ना त्याला. सगळे माझ्याकडे असं रोखून बघतात. माझ्या पाठी माझ्याविषयी बोलतात. तेच प्रश्न विचारतात. असं वाटतं ना की ऑफिसमध्ये थांबूच नाही. अगं म्हणून तर मी आज लवकर निघून आलो, तब्येतीचं कारण सांगून. असं आणखी किती दिवस टाळणार आहात तुम्ही? अहो, लोकांना काही विचार करू द्या. आपल्याला माहिती आहे आपण निर्दोष आहोत, मग आपण कशाला त्यांचा विचार करायचा? आणि उद्या तुम्ही निर्दोष सुटाल तेव्हा कळेल ना काय खरंय काय खोटं ते. केसचा निकाल तर लागू दे आधी, मग बघू. नाही सचिन, केसचा निकाल आपल्या बाजूनीच लागणार आहे. हो, मला खात्री आहे. वहिनीकडे जायचं होतं ना आज आपल्याला?
प्लीज आज नको. मला जरा अस्वस्थ वाटतंय. आज नको, पुन्हा केव्हा तरी जाऊ प्लीज. सोडा सोडा सोडा. काकाला काय काही नाही. काही नाही. मग इतका मोठमोठ्याने कशाला ओरडत होतास? मी एक सरप्राईज आणलंय माझ्यासाठी? नेहमी नेहमी तुझ्यासाठी. काय ए ए ए ए, या बॉक्स मध्ये काय आहे? यात की नाही आदित्य काकाने तिच्या पुतणीसाठी एक गिफ्ट आणलंय. पिल्लू तुझ्यासाठी गिफ्ट आणलं काकाने. ए काय आहे काय? अगं यामध्ये की नाही एक छान गेम आहे, बॉब द बिल्डर. म्हणजे याच्यातले जे ठोकळे आहेत ना ते एकमेकांवरती ठेवायचे आणि अशी बिल्डिंग बांधायची. अगं म्हणजे खेळण्यातली ग. म्हणजे आता तिचा बाबा बाहेर जाऊन खऱ्या खऱ्या बिल्डिंग्स बांधतो ना, ती घरात बसून बांधेल. म्हणजे तिला आत्तापासूनच सवय होईल ना, म्हणजे ती दादाला मदत करू शकेल. आधी नाही म्हणजे तुझा यामागचा विचार खरंच खूप चांगला आहे, पण या गोष्टीसाठी अजून निदान 3-4 वर्ष तरी लागतील रे. म्हणजे अजून तिला आई सुद्धा म्हणता येत नाही. ती कसं काय खेळणार आहे बॉब द बिल्डर? नाही म्हणजे बाळा, हा जो गेम आहे ना तो 3 ते 5 वर्षांच्या मुलांसाठी असतो आणि आपलं पिल्लू अजून 1 वर्षाचं पण नाही झालेलं. हो की नाही सोन्या? हो का? मग मी पण आता काय. आधी आपल्याला समजत नसेल ना तर दुसऱ्याला विचारावं. आता वाया गेले की नाही या गिफ्टचे पैसे? नाही, मी दुकानदाराला परत करीन ना गिफ्ट. मला वाटलं होतं की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, देवयानीला आवडेल गिफ्ट. मी उद्याच देऊन टाकतो हे गिफ्ट. आज ती तो खेळ खेळू शकली नाही म्हणून काय झालं? अजून 2-3 वर्षांनी तरी खेळू शकेल ना. मी हे गिफ्ट अगदी नीट जपून ठेवेन. आणि देवयानी जेव्हा 3-4 वर्षांची होईल ना तेव्हा ते तिला देईन आणि तिला सांगेन, देवयानी हे आदित्य काकांनी तुझ्यासाठी आणलेलं पहिलं गिफ्ट. आणि तिला हेही सांगेन की पिल्लू तू हा खेळ खेळ आणि मोठी होऊन मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स बांध आणि आदित्य काकाचं स्वप्न पूर्ण कर. आधी तू आत्तापासूनच देवयानीच्या भविष्याचा विचार करतोयस हे बघून खरंच मला खूप बरं वाटलं. शेवटी गिफ्टपेक्षा ते देण्यामागचा उद्देश महत्वाचा असतो. लग्न आधीच एक लग्न करून स्वतःच्या पायात बेडे अडकवल्यात मी. आता आणखी एक लग्न म्हणजे हर्षवर्धन भोसले. यावर काहीतरी मार्ग शोधायलाच हवा, नाहीतर टेबल टेनिसच्या बॉल सारखे दोन्हीकडून फटके तुम्हालाच खायला लागतील. काहीतरी करावंच लागणार.
तू इथे अहो असं काय बघते माझ्याकडे? याआधी मी इथे कधी आले नाहीये का? नाही नाही तसं नाही, म्हणजे यावेळी अशी अचानक तू ऍक्च्युली मी काम संपल्यानंतर तुझ्या घरी येणारच होतो. पण मला अजिबात इच्छा नव्हती घरी थांबायची. असं वाटत होतं की कुठेतरी बाहेर जावं तुमच्याबरोबर डिनरला. मग तुमचं काम संपलंय ना? हो पण काय? मला एक मीटिंग आहे. अहो पण आत्ताच म्हणालात ना तुम्ही की तुमचं काम संपलंय, तुम्ही माझ्या घरी येणार होता. नाही नाही बरोबर आहे, म्हणजे काम संपलं. इथलं एक मीटिंग आहे बाहेर आणि ती संपून मी तुझ्या घरी येणार होतो. ओ कुठे आहे मीटिंग? आपल्या साईटवर काही लोक भेटायला येणार आहेत मला. त्यांना मॉलचं काम कसं झालंय आपलं ते बघायचं होतं, काही बोलायचं होतं त्यांना. ठीक आहे, मग काही हरकत नाही, मी येते ना तुमच्यासोबत. तसंही कित्येक दिवस झाले मी गेले नाही ना तिथे. ॲक्च्युली पण काय माहिती शारदा की त्यांना खूप वेळ बोलायचं माझ्याशी. तू एकटी खूप बोर होशील तिथे. तू एक काम कर, तू घरी जा. मी मीटिंग संपून ताबडतोब तुझ्या घरी येतो लगेच. ठीक आहे, नक्की याल ना? ऑफकोर्स, प्रॉमिस. ठीक आहे, मग घरी वाट बघते मी तुमची. चालेल, या. हां येस, बाय बाय. हॅलो. हॅलो आई. हां बोल नेहा. कशी आहेस? मी बरी आहे. आणि निहार कसा आहे? त्याचं काय, त्याला सांभाळता सांभाळता आमची मात्र पुरेवाट होतीये. का, काय झालं? काही नाही ग, आधी सगळ्या घरभर रेघोट्या मारून ठेवायचा. मग भाऊजीने जरा समज दिली, पाटीवर लिहायला सांगितलं, तेव्हापासून जरा बरं आहे. पण लहान मुलांसारखा ओरडतो काय, रडतो काय, त्याला सांभाळणं ना फार कठीण होत चाललंय बाई आम्हाला. तो आहे का तिथे? हो आहे की. त्याला जरा फोन देतेस? हो देते. निहार, ए निहार, निहार, फोन फोन. नेहा नेहा फोन. हो नाहीये आई. नेहा नेहा घे. हॅलो निहार, काय ऐकते मी हे? तू आईला त्रास देतोस? काकांना त्रास देतोस? तुला काय सांगितलं होतं मी? एकदम शहाण्या मुलासारखं वागायचं. मग का असा वागतोयस तू? हे बघ, तू जर असाच वागलास ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. आणि हो, तुला पुन्हा त्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडेन, कळलं? नाही नाही नाही. बरं, नाही करणार असं. पण तू अजिबात आईला त्रास द्यायचा नाहीस, ओके? नाही नाही. दे आईला फोन दे. आईला फोन दे. आई. हा बोल ग. हा आई, तो आता नाही त्रास देणार, मी समजावलंय त्याला. बरं चल, ठेव मग फोन. हो ठेव. आई. नाही नाही नाही. कळलं? नाही. एवढं समजावून सांगून शहाण्याला कळणार नाही तर या वेड्याला काय कळणार आहे? आई. नाही. तू बाजूला, मला जाऊ दे बाजूला. आई. आई. नाही नाही. आई. नाही नाही. आई मारणारे, फटका देणारे, फटका देणारे, काय चाललंय? अय्या, काय दचकले मी. तुम्ही आज लवकर कसे काय?
तुझी खूप आठवण आली म्हणून आलो लवकर. उगाच काहीतरी बोलू नका, खरं सांगा ना. अगं काम संपलं लवकर मग आलो लवकर. रोज असंच काम लवकर संपव आणि लवकर या. रोज रोज असं झालं तर मग त्यातली मजा जाईल हो ना. असं काय नाही. काय म्हणते आमची चकुली बोंबू? ती पण बाबांची वाट बघत होती हो ना. हो ती पण म्हणते बाबा लवकर कशी आले. ए तू वाट बघत होतीस माझी. ए इकडे बघ इकडे बघ. मी चहा आणते तुमच्यासाठी. नाही चहा नको आता. थोड्या वेळाने जेवूच आपण. एक ग्लास थंड पाणी दे मला. आत्ता आणते, आत्ता आणते पिल्या. चला आता बाबांकडे जा, बाबांकडे जा. मंगळसूत्र सोड. शोध 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 शोध. काय ए लबाड काय करते तू? वाट बघत होती माझी. हो हो ए तू आणतोस का मला पाणी आणून देतोस?